नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पद्य विभागातील एक महत्त्वाची कविता आणि जी मूल्यांवर आधारित अशी आहे, जी राष्ट्रीय मूल्यांवर, त्या कवितेचा आज आपण आशय, कल्पना आणि भावार्थ या ऑनलाईन व्हिडिओ तासामध्ये पाहणार आहोत. तर आश्वासक चित्र ही कविता क्रमांक 9 आणि त्यांच्या कवयित्री आहेत नीरजा. यांची ही कविता आश्वासक चित्र म्हणजे एक आशावाद या शीर्षकावरून लक्षात येतो. आणि मग तो कोणता आहे तो आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण कवयित्रीचा परिचय अभ्यासणार आहोत. प्रतिमा आपण पाहतायत, जी नीरजा यांची ही कविता आहे. प्रसिद्ध अशा कवयित्री आहेत. त्यांची या कवितेमध्ये आश्वासक चित्र, नीरजा 1960 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. स्त्रीवादी कवयित्री आहेत. कवयित्री, कथा लेखिका. त्यांचे निरन्वय वेना श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमाणी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेलं आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. अगोदरच आपली चर्चा झाली की राष्ट्रीय मूल्य, जी शिक्षणाची मूल्य आहेत गाभाभूत घटकातली, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवल्या गेली पाहिजे. आणि ती रुजवण्यासाठी इथे कवयित्रीने सांगितलेलं आहे की स्त्री पुरुष समानता, स्त्री आणि पुरुष हे सारखेच आहेत आणि कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. खूप दिवसापूर्वी त्यांनी हे विचार मांडलेले आहेत, ते आता कुठेतरी साकार होताना आपल्याला दिसत आहेत. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे, सर्व काळासाठी आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेली स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केलेला आहे. कारण कविता पाहिल्यानंतर एकदम वरकरणी, साधी वाटते, परंतु अर्थगर्भित अशी ही कविता सार्वकालिक अशी आहे. म्हणजे सर्व काळामध्ये टिकेल, सर्व काळामध्ये ती चांगली वाटेल अशी ही कविता आहे. आणि म्हणून त्या कवितेचा परामर्श आपल्याला आज घ्यायचा आहे. त्याचा भावार्थ आपण समजावून घेऊया. कवितेचा भावार्थ, या कवितेमध्ये जे दृश्य चित्र दाखवलेलं आहे, दृश्य प्रतिमा, ती म्हणजे एक छोटीशी मुलगी आहे आणि ती खेळते आहे. आता ती खेळते म्हणजे ती खेळत असताना भातुकलीचा खेळ म्हटलेला आहे, खेळते. आणि भातुकलीचा खेळ म्हटल्यानंतर अगोदर आपण कवितेचं वाचन करूया आणि नंतर कवितेचा भावार्थ आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजावून घेऊया. तर प्रथम आपण कविता वाचूया. कवितेमध्ये सांगितलेलं आहे, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून, ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला, चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर, बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात, मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या, मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा, मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित, तशी हसून म्हणते ती, आता तू? मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब, दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला सर्वांना की या कवितेमधून एक मुलगा आणि एक मुलगी खेळतायत आणि ह्या ज्या नीरजा कवयित्री आहेत ह्या आपल्या खिडकीमधून त्या मुलांचं खेळणं पाहत आहेत आणि त्यांच्यामधील जो झालेला संवाद आहे त्या मुलगी आणि मुलामधील तो संवाद त्यांनी आपल्या काव्यामधून टिपलाय. आणि फक्त तो संवाद नाही तर त्या संवादामधून स्त्री पुरुष समानतेचं दर्शन, स्त्री पुरुष समानतेचा आशावाद की एक काळ असा होता की स्त्रीला खूप बंधनं होती समाजामध्ये जगत असताना, खूप बंधनामध्ये ती जगत होती. ती आता कुठेतरी बाहेर पडेल आणि कुठलंही कार्य, कुठलंही काम, मग ते घरातलं असो, बाहेरचं असो, कार्यालयीन असो, ते कुठलंही सीमित नसावं की हे स्त्रीनेच करावं, हे पुरुषांनीच केलं पाहिजे, हे काम फक्त हे कामासाठी स्त्री जन्माला आलेली आहे, असं कुठलंही बंधन जेव्हा मोडल्या जाईल आणि खऱ्या अर्थाने जेव्हा कुठलंही कार्य कोणीही करेल, म्हणजे ती स्त्री करेल किंवा पुरुष करेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता हे साध्य होईल, ही सांगण्याची मध्यवर्ती कल्पना या काव्यामधून नीरजा यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण कल्पनेवर, मध्यवर्ती कल्पनेवर चर्चा केली की या कवितेत लहान मुलांच्या खेळण्यातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न भविष्यात कधीतरी साकार होईल या अपेक्षेचा आशावाद चित्र कवयित्रीने इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत कवितेचा अर्थ, भावार्थ पण आपण जाणून घेऊया. आता तुम्हाला सांगितली ती मध्यवर्ती कल्पना, आणि ही लक्षात ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण जेव्हा आपल्याला रसग्रहण करायचं असतं, रसग्रहणावर कृती विचारली जाते, तेव्हा आपल्याला आशय सौंदर्य, अर्थ सौंदर्य आणि भाव सौंदर्य याच्यामध्ये, अर्थ सौंदर्यामध्ये आपल्याला कवितेचा आशय, आशय सौंदर्यामध्ये कवितेचा आशय सांगता आला पाहिजे, तिची कल्पना, मध्यवर्ती कल्पना, कवितेचं नाव आणि कवितेचा शेवटचं म्हणजे कुठल्या काव्यसंग्रहामधून ती कविता घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. शेवटी याच प्रतिमेवर खाली दिलेलं आहे पहा, निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहामधून ही कविता घेतलेली आहे. आश्वासक चित्र, आश्वासक म्हणजे एक आशावाद, आपण कुठल्याही गोष्टीचा आशावाद करतो की मला हे मिळालं पाहिजे, मिळेल, आणि त्या दृष्टीने कार्य करत असतो, तसा आशावाद इथे मांडलेला आहे कवयित्रीने की एक तरी दिवस असा येईल की जेव्हा स्त्री पुरुष समानतेने पूर्णपणे वागताना दिसतील. विद्यार्थी मित्रो, जेव्हा या कवयित्रींच्या लेखणीमधून ही कविता साकार झाली त्या काळामध्ये खूप कमी होतं हे स्त्री पुरुष समानता.
आणि आज कित्येक वर्ष लोटली तरीही पूर्ण स्त्री पुरुष समानता आपल्याला दृश्यामध्ये दिसत नाही आणि आजही स्त्री पुरुषांमध्ये भेद मानले जातात. मोठमोठे अपराध वेगवेगळ्या कुटुंबामध्ये भ्रूण हत्येचे, स्त्री भ्रूण हत्येचे होताना दिसतात. म्हणजे मुलगाच पाहिजे, मुलगी नको, हा जो वाईट दृष्टिकोन, वाईट दिशा, ही जी पूर्वापार काही वाईट चालीरीती आपल्या मागच्या प्रथेकडून, कुप्रथा ज्याला आपण म्हणू, त्या प्रथा आलेल्या आहेत, त्या कुठेतरी संपवण्याचं, त्यासाठी वेळोवेळी कायदे करण्याचं शासन, जग सर्व काही प्रयत्न करताना दिसतंय. आणि हेच या काव्याचा आशय, भावार्थ आपल्याला निश्चित सांगता येईल. तर पहिल्या आशयानुसार सांगितलंय की दुपारची वेळ होती, ऊन तापलेलं होतं आणि त्या ऊन तापलेलं असताना मुलं जेव्हा खेळ खेळताना दिसतात तेव्हा ती मुलगी भातुकलीचा खेळ खेळताना दिसत होती. मग इथे भातुकलीचा खेळ म्हणजे मुलींचं जे स्वयंपाक वगैरे बनवण्याची जी साधनं असतात ते खेळ ती दुपारच्या सावलीच्या या ठिकाणी खेळताना, ऊन पडलेलं असतं त्या सावलीमध्ये ती खेळत असते. बाजूलाच ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत असते. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटवते, तिला झोपवण्याचा प्रयत्न करत असते आणि बाळाला मांडीवर घेऊन नंतर ती भात शिजवण्यासाठी आधनाचे पातेले चिमुकल्या गॅसवर ठेवत असते. आणि इथं लक्षात एकच घ्यायचंय की ती आडोशाला बसलेली असते, कारण ऊन कडक ऊन पडलेलं असतं. आडोशाला म्हणजे जिथे सावली असेल त्या जागेवर अशा पद्धतीने ती आश्रयाला बसलेली असते. इवल्याशा चिमुकल्या गॅसवर म्हणजे छोट्याशा गॅसवर ती स्वयंपाक करत असते, असं चित्र इथे कवयित्रीने उभं केलेलं आहे. तेव्हा ती भात शिजवण्यासाठी भाताचं आधण ठेवणं म्हणजे पाणी गरम करण्यासाठी ठेवणं, आणि नंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला सर्वांना माहित आहे आधन म्हणजे काय, आणि ते ठेवलेलं असतं पातेलं म्हणजे आपण ज्याला भाजी बनवण्यासाठी, भात बनवण्यासाठी ज्या भांड्याचा उपयोग केला जातो, हे स्वयंपाकगृहामधले सर्व भांडे आणि हे शब्द आपण ऐकिवात असतात. आणि म्हणून ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत असते, ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने थोपटत असते. हेच चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतंय. तेव्हा आपलं कसं पुन्हा एकदा मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो. जेव्हा ती मुलगी काय करते तेवढ्यात तो मुलगा बाजूला खेळत असतो, बाजूला एक मुलगा उंच चेंडू उडून नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळत असतो आणि ती मुलगी त्या मुलाचा चेंडू कौतुकाने पाहत असते की किती छानपैकी तो झेलतोय, मग मला येऊ शकेल का, मला जमेल का. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला सरकून ती मुलगी त्या मुलाला म्हणते की एकदा चेंडू माझ्याकडे दे, उडून झेलण्याचं कौशल्य तिला तो दाखवतो की मी कशा पद्धतीने झेलतो. तू हे करू शकत नाही, तू फक्त स्वयंपाकच करू शकते, तू फक्त घरातली कामेच करू शकते, असं एक प्रकारे तिला हिणवण्याचा प्रयत्न त्या मुलाच्या मानसिकतेतून म्हणजेच आपल्या कुप्रथेतून तो दिसतो की जी कामं, जे कार्य मुलं करू शकतात, जे कसब मुलं करू शकतात त्या मुली करू शकत नाही, हे त्या मुलाच्या बोलण्यामधून स्पष्टपणे या कवितेमधून जाणवतं. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसतो तिच्याकडे पाहून, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, तू काय कर, भाजी बनव पाल्याची, कारण तू भाजी बनवण्यासाठी तू फक्त भाजी करू शकतेस, तू झेलू शकत नाही, तू जे मुलं करतात ते करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तेव्हा मुलींमधलं जे कौशल्य आहे, जे कसब आहे, ते आजही आपल्याला पाहायला मिळतंय. आज पहा तुम्ही जगामध्ये नव्हे, आपल्या भारतामध्ये सुद्धा स्त्रिया आता खूप हिरारीनं प्रत्येक कार्यामध्ये सहभाग घेताना दिसत आहेत. अगदी सीमेवर संरक्षण, हातामध्ये बंदूक घेऊन डोळ्यात तेल घालून शत्रूला टिपण्याचं कार्य, महान कार्य आणि अवघड कार्य सुद्धा स्त्रिया करताना दिसतात. बाकीची तर क्षुल्लक आहेत एकदम. म्हणजे कुठलंही कार्य आता स्त्रिया करताना दिसतात. अगदी त्या फायटर प्लेनच्या
पायलट सुद्धा झाल्या. म्हणजे सर्वात ज्याला आपण अवघड कार्य म्हणतो ते सुद्धा करताना आता स्त्रियांमध्ये दिसतं. म्हणूनच हळूहळू ही कुठेतरी हा जो आशावाद व्यक्त केलेला आहे कवयित्रींनी, तो आता कुठेतरी पूर्णत्वाकडे येताना दिसतोय. कुठेतरी स्त्री पुरुष समानता बरोबरीने चाललेली आता दिसते. त्या पुढे पुन्हा आपण भावार्थामध्ये पाहूया की तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, ती म्हणते. तेव्हा ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा चेंडू देतो जेव्हा तिच्या हातामध्ये, तेव्हा उंच उडवलेला चेंडू आभाळाला शून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. ती छानपैकी झेल घेते तो त्या चेंडूचा. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित होणं म्हणजे नवलाईने पाहतो की जे मी करतो ते ती करू शकते. इथे स्त्री पुरुष समानतेचं एक महत्वाचं वाक्य दिलेलं आहे या काव्यामधून की तशी हसून म्हणते ती. आता ती हसते आणि काय म्हणते त्याला, आता तुझा नंबर. काय? मी जे बनवते ते तू बनवून दाखव. जसं स्वयंपाक असेल, बाळाला झोपवणं असेल, घरातली कुटुंबातली कुठलंही कार्य जे स्त्री करू शकते ते पुरुष का करू शकत नाही, हे त्या मुलीच्या बोलण्यामधून दाखवण्याचा प्रयत्न इथे कवयित्रीने केलेला आहे. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला. प्रथम तो मांडीवर त्या बाहुलीला घेतो आणि त्या बाहुलीला झोपवण्याचा प्रयत्न करतो. जशा पद्धतीने ती मुलगी करते तशा पद्धतीने मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही, हळूहळू येईल त्याला, लगेच आजच येणार नाही. म्हणून हळूहळू बदलेल हा समाज. एकदाच स्त्री पुरुष समानता लगेच आपल्याला काट्यासारखी, तराजूच्या काट्यासारखी दिसणार नाही, तर हळूहळू त्याच्यामध्ये बदल होईल. आणि तो बदलाचा आशावाद इथे कवयित्रीने आपल्या काव्यामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे. आणि कवयित्री म्हणतात मी हे सर्व त्या दोघांचं कसब, त्या दोघांचं कौतुक, त्या दोघांमधलं करण्याची जी कसरत आहे, कला आहे, ते कसब आहे, ते पाहत मी उभी आहे माझ्या घराच्या झरोक्यातून. मला ते दिसतंय एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. उद्याचं जग असं असेल की कुठलंही कार्य कोणीही करू शकेल, असं स्वतंत्रपणा राहणार नाही त्याला की हे स्त्रीनेच कार्य केलं पाहिजे. घरामध्ये उदाहरणार्थ स्वयंपाक करणं, घरातली स्वच्छतेची कामं करणं हे फक्त स्त्रियांनीच केली पाहिजे. आणि शेतातली कामं, बाहेरचा कारभार सांभाळणं ही फक्त पुरुषांनीच केली पाहिजे, असं जे पूर्वी एक प्रकारे बिंबवलं जायचं प्रत्येक माणसाच्या मनावर, बुद्धीवर, प्रत्येकाच्या चालीरीतीमधून ते बिंबवलं जायचं, ते आता कुठेतरी पुसटसं होत चाललंय. आणि प्रत्येक जण कोणतंही कार्य कोणीही करू शकतो, स्त्री अथवा पुरुष हे करू शकतात, हे दाखवण्याचं कवयित्रींचं आश्वासक चित्र हे उद्याचं चित्र असेल. म्हणून या भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही पुढे, ही आशा कवयित्रीने या काव्यामधून केलेली आहे की भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल. म्हणजे या कुटुंबाचं कार्य करत असताना दोघांचाही हात बरोबर असेल, कार्य बरोबरच करतील आणि सोबतच चालत राहतील. आणि देशाचा विकास, जगाचा विकास, आपल्या कुटुंबाचा विकास, ह्या सर्व करताना दोघही बरोबरीनेच असतील हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे बाहुली आणि चेंडू. म्हणजे इथे बाहुली आणि चेंडू हे रूपक घेतलंय माणसाचं, एका स्त्री आणि पुरुषाचं. म्हणून म्हटलंय स्त्री आणि पुरुष हे दोघही उद्याचे आश्वासक चित्र असतील, दोघही बरोबरीने कार्य करतील, अशा पद्धतीचं हा आशावाद या काव्यामधून मांडण्याचा प्रयत्न, इथून स्त्री पुरुष समानता नक्कीच निर्माण होईल हा सांगण्याचा प्रयत्न इथे कवीने आशावाद केलेला आहे. तर अशा पद्धतीने या काव्यावरची जे कृती वगैरे आहेत त्या कृती सर्व सोडवायच्या आणि त्याच्यावर आलेलं जे रसग्रहणावर कुठलंही वाक्य आलं, कुठल्याही ओळी आल्या, पंक्ती आल्या, तर त्यावर लिहिताना
आपल्याला कुठेही हा व्हिडिओ पूर्ण ऑनलाईन तास आपण पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही. कुठल्याही शब्दाच्या रसग्रहण करायचं सांगितलं काव्यामध्ये 2 अथवा 4 ओळींचं रसग्रहण असतं, ते करताना कृतीपत्रिकेमध्ये कुठेही अडचण येणार नाही. निश्चितच हा एक सुंदर असा काव्यसंग्रह निरर्थकाचे पक्षी याच्यामधून घेतलेली ही सुंदरशी अशी कविता, आश्वासक चित्र, कवयित्री नीरजा यांची उद्याच्या जगाचं आशावाद त्यांनी या काव्यातून मांडण्याचा प्रयत्न कवयित्रींनी केलेला आहे. असा हा ऑनलाईन व्हिडिओ तास आणि या कवितेचा भावार्थ इथेच संपला. धन्यवाद.